श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. नवरात्रीमध्ये पहिले 3 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतात. पहिली माळ, दुसरी माळ, तिसरी माळ. तीच बरोबर आपल्याला नवरात्रीच्या पहिल्या माळेला नागवेलीच्या पानांची माळ आपल्याला घटस्थापनेला घटावरती घालायची आहे. तर अजून कोणत्या सेवा केल्यामुळे आपल्या घरातील जो आपण घट बसवलेला आहे त्या घटातील धान्य अगदी छान हिरवगार आणि अगदी भरगच्च उगवणार आहे आणि त्याच्यासाठी अजून कोणती सेवा करायची आहे, तर आपल्याला आपल्या घरामध्ये आपण जो घट ठेवलेला आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अंधार हा होता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर आपण घटस्थापना करत आहोत म्हणजे ज्या साधकाने घटस्थापन करत आहे त्या साधकाने ही साधना जी आहे अगदी गुप्त प्रमाणात करावी, गुप्त प्रकारे करावी. आपल्या घटातील जे धान्य आहे, आपला जो घट आहे तो आपल्या घराच्या व्यतिरिक्त जे बाहेरचे मंडळी आहेत त्यांना आपल्याला त्याचं दर्शन द्यायचं नाही. ज्या दिवशी घटस्थापना, ज्या दिवशी घट हलवले जाते, घट हलवल्याच्या नंतर आपण त्या घटाचं दर्शन आपल्या बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीने घेतलं तरी देखील चालतं. त्याचबरोबर आपण घटाला दररोज पाणी घालतो, परंतु ते अतिशय चुकीचं आहे. घटाला दररोज पाणी घालायचं नाही. घटाला अगदी 1 दिवस आड घालून तुम्ही पाणी घालायचं आहे. पाणी घालायचं म्हणजे अगदी ग्लासभर पाणी ओतायचं नाही, अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आपल्याला, जेणेकरून ती आपण जी माती त्याच्यामध्ये पेरलेली आहे ती थोडीफार ओलसर होईल. त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ धूप, अगरबत्ती, दिवा नक्कीच त्या ठिकाणी ठेवायचा आहे. कवड्या ऊद जो असतो तो ऊद त्या ठिकाणी आपल्याला घटाच्या ठिकाणी लावायचा आहे संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेस. नक्कीच ही सेवा करून पहा. ह्या वर्षीचा घट तुमचा अत्यंत हिरवागार आणि भरगच्च हा तुम्हाला उगवलेला दिसेल. आणि ज्या घरामध्ये अशा प्रकारे घट हा उगवतो त्या घराची प्रगती ही दिवसांदिवस वाढत जाते. श्री स्वामी समर्थ. ओम काळेश्वरी.